मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. मी संतोष शिंदे. सध्या पुणे म्हटलं की जमीन घोटाळा अशीच प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतायत, पुण्यामध्ये गाजतायत. काही दिवसापूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने 40 एकर कोरेगाव पार्क मधली जमीन, जिची आजचं बाजार मूल्य हे 1800 कोटी रुपये आहे, ती अवघ्या 300 कोटी रुपयाला खरेदी केली. खरं तर ती वतनातली जमीन होती. महारत्नाची जमीन असल्यामुळं शासनाच्या परवानगीशिवाय किंवा जे काही सरकारी सोपस्कार असतात ते केल्याशिवाय जमीन खरेदी विक्री करता येत नाही असं म्हणत असताना पुण्यातले सब रजिस्टर ऑफिस हे आता पैसे खाण्याचे किंवा कमवण्याचं फार मोठं साधन झालं आणि याच सब रजिस्टर ऑफिसमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी या ठिकाणी कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार झाला आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 21 कोटी रुपये राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्यांना माफ केले. तुमची आमची जर खरेदीची एखादी जमीन असेल, फ्लॅट असेल, आपल्याला एखादं दुकान घ्यायचं असेल, आपल्याला 1 रुपया सुद्धा सोडत नाही. उलट सगळ्या सब रजिस्टर ऑफिस मध्ये अघोषित नियम आहे, 1% द्यायचं. असे वरचे पैसे अधिकाऱ्यांची घरं भरण्यासाठी आपल्याला द्यावेच लागतात. असाच एक घोटाळा परत एकदा पुण्यामध्ये, नवीन जमीन घोटाळा त्या ठिकाणी पुणेकरांसमोर, महाराष्ट्रासमोर आलेला आहे. तो सुद्धा एक फार मोठा मलिदाच आहे. म्हणजे पुणे सध्या जमीन घोटाळ्याचं एक फार मोठं केंद्र आहे आणि अधिकारी या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हा प्रमुख विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या, लाडक्या आणि रोखोक युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब कराच, पण बेल आयकॉन प्रेस करताना नोटिफिकेशन ऑल ठेवा. या विषयावर तुमचं काय मत आहे नक्कीच लाईक करताना कमेंट करायचं विसरू नका. आणि नवीनच तुम्ही लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईप नावाचं एक बटन येतं, त्याच्यावर पण क्लिक करा. या व्हिडिओला तुमच्यामुळे पॉइंट मिळतील. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय, पुण्यामध्ये नवीन जमीन घोटाळा महाराष्ट्रासमोर आला आणि जो थोडका नाही, 750 कोटी रुपयाची जमीन अवघ्या 33 कोटींना ती नावावर करण्यात आली, देण्यात आली. तो व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार कुठला आहे? पुण्यातला आहे आणि पुण्यामध्येच हे जाणीवपूर्वक होत आहे. म्हणजे पुण्यातली जेवढी काही सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत, खरं तर त्या मागच्या 1-2-5 वर्षातला तुम्ही फक्त सगळे कागदपत्र काढून जर तपासणी झाली, जेवढे अधिकारी आले आणि बदलून गेले, काही ठिकाणी 5-5 वर्ष झालं. तुम्ही एकदा बिबिवाडीला जा, क्रमांक 2चं सब रजिस्ट्रार ऑफिस आहे, तो माणूस किती वर्ष झालं त्या खुर्चीवर बसलाय याची फक्त माहिती घ्या. अशी बरीच प्रकरणं आहेत सब रजिस्ट्रार ऑफिसची, जिथं लाखो करोडोचा भ्रष्टाचार होतो आणि शासनाच्या जमिनीला चुना लावला जातो किंवा खोटी डॉक्युमेंट्स केली जातात. मुळशी पॅटर्नच्या नावाखाली कशा पद्धतीनं जमिनी हडप केल्या जातात हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि याच नवीन विषयावर आपल्याला चर्चा करत असताना पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरातल्या ताथवडेमधली पशुसंवर्धन विभागाची सुमारे 15 एकर जमीन, जी परस्पर विकली गेली, कुणालाच माहित नाही. पशुसंवर्धन विभागाची, शासनाची जमीन कशी काय विकली जाऊ शकते? याला कुणीच मालक नाही का? पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का? आणि हे डॉक्युमेंट कुठं केलं? हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये. हवेली दुय्यम निबंधक कार्यालयाचे जे दुय्यम निबंधक आहेत, विद्याशंकर बडे यांनी हे डॉक्युमेंट मारलं. साहजिक आहे, त्यांना त्याच्यामध्ये प्रचंड माल मिळालाच असेल. आज हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला, पुणेकरांना कळाल्यानंतर आता त्या
विद्याशंकर बडे नावाच्या व्यक्तीचं निलंबन झालं. ह्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. निलंबन ही 6 महिन्याची प्रक्रिया आहे. साले हे हरामखोर परत खुर्चीवर बसतात. अधिकारी ही सध्या प्रशासनाला लागलेली कीड आहे, जे भ्रष्टाचारी आहेत. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणता? सांगा ना, 750 कोटी कुठं आणि 33 कोटी कुठं? आणि ही जर जमीन असा प्राईम लोकेशन वरची असेल तर मग या विषयावर कोणी बोलणार नाही तर चर्चा कशी काय करणार? पुण्यामध्ये जे प्रकरण आता ताजं आहे 40 एकरचं, जसं बोपडी मधलं सुद्धा आहे आणि मुंडव्यामधलं सुद्धा आहे, ती सुद्धा शासकीय जमीनच होती. आणि त्या जमिनीचा जसा पार्थ पवारांच्या निमित्ताने घोटाळा समोर आला, तसाच हा घोटाळा ताकवडे मधल्या अर्थात पिंपरी चिंचवड परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जमीन हिचा परस्पर व्यवहार करण्यात आला. पशुसंवर्धन विभागाला माहित सुद्धा नाही. आणि ती जमीन जवळपास तिची किंमत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 750 कोटी रुपये आहे. केवढ्याला विकली गेली, कुणी विकली गेली, सगळं सांगणार आहे. अवघ्या 33 कोटी रुपयाला. मला सांगा, ह्या पुढाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी, त्यांचं तर सरकार असतं, आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतात, ह्यांनी तर किती जमीन शासनाच्या लाटल्या असतील. हे सामान्य व्यक्तीचं प्रकरण आहे, माहितीच तो सांगतो. पण त्याचे लागेबंदे कुठल्या तरी राजकीय पक्षाशी नेत्याशी असतील. पण एक दुर्दैवाची सुद्धा गोष्ट आहे जी मी शेवटी सांगेन. आणि ही अशी शासकीय जमीन ही डॉक्युमेंट केलं गेलं हवेलीमध्ये. याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुणी नाही. आता ही गोष्ट केली कुणी? ज्या व्यक्तीनं ही जमीन परस्पर विकली त्या व्यक्तीचं नाव आहे हेरंब गुपचूप. म्हणजे तो आडनावासारखाच आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये, म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यालाच, म्हणजे आजपासून ठीक 11 महिन्यापूर्वी या जागेचा व्यवहार केला, परस्पर विक्री केली. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवलं, त्यांना कळू दिलं नाही. खरं तर घेणाऱ्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं अपेक्षित असतं, माहिती करणं अपेक्षित असतं. परंतु मलिदा कमी पैशात मिळत असेल तर मग खाणार नाही असं होणार नाही. परंतु हे जरी कागदपत्र झालेले असले, सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदी खत जरी झालं असलं किंवा यांचा व्यवहार जरी झाला असला, तरी मुद्रांक शुल्क विभागाने जेव्हा त्यांना कळलं की ही जागा पशुसंवर्धन विभागाची आहे आणि परस्पर एक त्रयस्थ व्यक्ती ही जमीन विकतोय, विक्री करतोय, ज्याची आज बाजार मूल्य जानेवारी महिन्यात 750 कोटी असेल, आता सुद्धा त्याच्या मागे पुढे जे काय असायचं ते, आणि ते 33 कोटी रुपयाला विकली. म्हणजे हा मालक कसं काय झाला? त्यांनी तक्रार केली विभागीय आयुक्तांना. खरं तर पशुसंवर्धन विभागाला तक्रार केल्यानंतर त्यांच्या आयुक्तांना त्याची चर्चा संपूर्ण विभागामध्ये झाली आणि पुण्याचे जे विभागीय आयुक्त आहेत यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. कारण शेवटी शासनाची जमीन आहे, कुणाला विकता येत नाही. एवढा मोठा घोटाळा करणं ही काही साधी गोष्ट नाही. शासनाची जमीन जर एखादा व्यक्ती विकायला लागला, आणि तेही पिंपरी चिंचवड सारख्या ताथवडे परिसरातल्या, जे की नुसतं सिमेंटचं जंगल आज तिथे निर्माण होत आहे, सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर आहे, ती जमीन या निमित्तानं लाटली गेली. हे प्रकरण आता पुणेकरांसमोर, महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मोक्याची जागा, प्राईम लोकेशन, क्रीम पॉकेट, अशा प्रकरणामध्ये जी की पुण्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या या जमीन व्यवहारामध्ये गैरव्यवहार करून हवेलीचे सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याशंकर बडे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः प्रत्यक्ष रोल त्या ठिकाणी अदा केलेला आहे. कारण त्यांच्याकडेच हे सगळं डॉक्युमेंट्स करण्यात आलं, खरेदी करण्यात आलं, म्हणून बडेंना निलंबित करण्यात आलं.
खरं तर बडेंना निलंबित करून नुसतं चालणार नाही, सेवेतून बडतर्फ करून यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे. पुण्यातले काय, महाराष्ट्रातले काय, पुण्यातल्या सगळ्या 20-22 सब रजिस्ट्रारांची जर म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं, ईडीच्या माध्यमातून, इन्कम टॅक्स सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ह्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जर चौकशा केल्या ना, हजारो कोटी रुपयाचे मालक आहेत असे घोटाळे करून. याच्यावर महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी बडेंना निलंबित केलं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू, या प्रकरणाची चौकशी करू म्हणून त्यांनी शब्द दिला. पर्याय नाही, त्यांना ते करावंच लागेल. पण शासनाची जमीन जर अशा पद्धतीने विकली जात असेल तर मग पार्थ पवारांनी 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीला, मला कळत नाही इतकी महाग आणि प्राईम लोकेशनच्या या सगळ्या जमिनी कवडी मोल भावामध्ये कशा काय विक्री केली जाते आणि दिली जाते हे कळायचे मार्ग नाही. हे का होत असतं तर ह्यांचे अंतर्गत जे लायझनिंग असतं, इंटरलॉकिंग असतं, यांना सगळं माहिती असतं. अजित पवारांनी कितीही सांगितलं माझ्या मुलाने व्यवहार केलाय मला माहित नाही, मुलाला जमीन माहिती कशी काय झाली, कुठल्या तरी चैन मधूनच कळलं असेल ना. एकमेकांनी मदत केल्याशिवाय ते होणार आहे का? परंतु हे घडलं. खरं काय खोटं काय दादांना माहिती. पण या सुद्धा प्रकरणामध्ये जे 750 कोटी रुपयाची जमीन आहे, मी सांगितलं हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीनं ही जमीन परस्पर विकली गेली, त्याचे आदेश दिले, चौकशी सुरू झाली. पशुसंवर्धन विभागाची कोट्यावधीची जमीन ज्यावेळेस परस्पर विकली जाते ही काही साधी गोष्ट नाही. पण पिंपरी चिंचवड पशुसंवर्धन विभाग या जमीन विक्री प्रकरणामध्ये जो व्यक्ती आहे हेरंब गुपचूप, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे हा व्यक्ती 1982 मध्ये मृत्यू पावलेला आहे. म्हणजे मी जे म्हटलं ना, शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे जो मुख्य आरोपी आहे तोच हयात नाही, त्यांचा मृत्यू झालाय 1982 मध्ये. म्हणजे आजपासून थेट 40-42 वर्षापूर्वी. आणि त्याचे जे 22 वारस आहेत त्या सगळ्यांनी वारसांनी एकत्र मिळून आता ही जमीन कपिल छोटम फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजिमुद्दीन यांना 33 कोटी रुपयाला ही विकली गेली. म्हणजे हेरंब गुपचूप यांच्यानंतर त्याच्या पुढच्या वारसांनी 33 कोटी रुपयाला ही जमीन त्या ठिकाणी विकली गेली. आणि हा व्यवहार जानेवारी महिन्यात झालेला आहे. असं जर हे सगळ्या गोष्टी होत असतील, घडत असतील आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नसेल, दुर्लक्ष असेल आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी प्रशासन पाहत असेल किंवा सगळ्यांची मिलीभगत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही मला या माध्यमातून सांगायची. आणि हे सगळं प्रकरण जे घडलंय किंवा जे घडवलं गेलंय ते फक्त जमीन गैरव्यवहारामध्ये झालंय हे मला या निमित्तानं सांगावं लागेल. परंतु हे सगळं फार भयानक आहे आणि एक नवीन जमीन घोटाळा मी आपल्या समोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कृपया असं जर महाराष्ट्रात घडत राहिलं तर किती रुपयाला, करोडो रुपयाला असाच शासनाला चुना लावला जाईल हे ऐकावं ते नवल आहे. एवढंच. धन्यवाद.